नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियातील लाखो खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज दर वाढवलेला आहे। मग आता तुम्ही जर कार लोन घेणार असाल, होम लोन घेणार असाल तर आता तुम्हाला जास्त व्याजदराने या ठिकाणी पैसे द्यावे लागणार आहे। मग जुन्या कर्जदारांचं काय, तर त्यांचे EMI वाढणार आहेत का? मग जो इंटरेस्ट रेट वाढला आहे तो किती वाढला आहे आणि किती तारखेपासून हे नवीन दर लागू होणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक HDFCने व्याजदर वाढवून लाखो ग्राहकांना धक्का दिला होता। हा धक्का पचवत असतानाच आता उरलेली कसर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी भरून काढली आहे। मग स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR दर वाढवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणे महाग झाले आहे। SBIने 15 नोव्हेंबर 2024 पासून म्हणजेच आजपासून कर्जावरील व्याजदर वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे। वास्तविक बँकेने काही कालावधीसाठी निधी आधारित कर्जदराच्या मार्जिन कॉस्टमध्ये 0.05 टक्केवाढीची घोषणा केली आहे। मग SBIचे कर्ज महागले कसे महागले, तर SBIने 3 आणि 6 महिन्याच्या MCLR मध्येही वाढ केली, तर 1 दिवस, 1 महिना, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी MCLR कायम ठेवला आहे। बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी म्हणाले की बँकेच्या कर्ज विभागातील 42% भाग MCLRशी जोडलेला असून उर्वरित बाह्य बेंचमार्कवर आधारित आहे। बँकिंग व्यवस्थेतील ठेवींचे दर त्यांच्या सर्वोच्च पातळीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे ऑगस्टमध्ये SBIने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग म्हणजे MCLR वाढवले होते। मग MCLR 3 वर्षासाठी 9.10% आणि 2 वर्षासाठी 9.05% होता। मग RBIने आपल्या धोरण दरांमध्ये कोणतेही बदल केले नसतानाही ही वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता SBIने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे। तर मग 15 नोव्हेंबरपासून ही वाढ या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर 0.05% एवढी वाढ ही व्याजदरात केलेली आहे। मग तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल, होम लोन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी वाढ ही झालेली आहे। तर EMI मध्ये सुद्धा जे जुने कर्ज तुम्ही घेतलेले आहे त्याच्या EMI मध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने व्याजदरात वाढ झालेली आहे। ही महत्त्वाची बातमी होती। तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।